नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपले शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 18 सप्टेंबर आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला, पण दुपारच्या लिलावला बघू। दुपारच्या आवक तुम्हाला सांगतो मी, एक लाईन ट्रॅक्टरची होती आणि अर्धी लाईन पिकअपची होती। जास्तीत जास्त 150 ते 200 मध्ये आवक होती। बघू काय बाजार भाव निघतो। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आज आवक कमी होती आणि हा दुपारचा लिलाव आहे 18 तारखेचा। बघू काय बाजार भाव निघतो। व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजार भाव सांगेल। दुपारचा सरासरी आयफ्लश काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ बघून कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला भाव बघूया। मित्रांनो, दुपारच्या लिलावला आलो आपण आणि पहिलीच लाईन आहे, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलाय? 1026 1026 रुपीज, 1026 रुपये जाईल। कुठला आहे कांदा? बरं, जिवाळे। पुढे बघू, दात्याने जिवाळे ना। काय भाव गेलाय? 1555 गोळा माल आहे मित्रांनो, बघू शकतो तुम्ही। 70 ते 75 साईज आहे कांद्याला। कुठला आहे कांदा? बोपेगाव। बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं ते आपण कंपनीचं जे होतं। अच्छा, कंपनीचं बियाणं होतं, ठीक आहे। पुढे बघू, काय भाव गेलं? 1111 रुपये गेले। काय सांगा रे आता परिस्थिती? 1111 रुपये का म्हणते? वाईट परिस्थिती। ताजा माल 1718 शिकला, आता 1111 जाऊ राहिला। शेतकऱ्याला मरावं का जागावं? बरं, कुठला आहे कांदा? बरं, ठीक आहे। काय भाव गेला? 1042 1042 जायले, 1042 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, सटाणा। बरं, ठीक आहे। किती माल बाकी अजून? 7 ट्रॅक्टर आहे, ठीक। पुढे बघू, बघू शकतो तुम्ही बोल्ट आहे। काय भाव गेला दादा? 900 रुपये ना? 942 जायले, 942 रुपीज, 942। कुठला आहे कांदा? बरं, ठीक आहे। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ना? बरं, पुढं बघू, काय भाव गेलं? 1057 जायले, 1057 रुपीज। कुठला आहे कांदा? आयरगावचा कांदा आहे, 1057, ठीक आहे। सकाळी होते का? नाही ना, ठीक। काय भाव गेलं? 1170 जायले, 1170 रुपीज। कुठला आहे कांदा? बहादुरी, ठीक आहे। बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं बरं, रेड। पुढं बघू, बघ शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1180 जायले, 1180 रुपीज, 1180। कुठला आहे कांदा? वडनेर भैरव। दादा बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे, वडनेर भैरव। पुढं बघू, काय भाव गेलं? 1157 1157 रुपीज, 1157। कुठला आहे कांदा? कालवी। बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, ठीक। पुढं बघू, काय भाव गेलं? 1127, बघ शकतो क्वालिटी। 1127 जायले, 21 1121 जायले, 1121 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, ठीक आहे। किती? 1080। कुठला आहे कांदा? उंबरखेड, 1080 रुपये जायले, 1080 रुपीज। बघू शकतो तुम्ही, मीडियम साईज कांदा आहे, ठीक आहे। पुढं बघू, काय भाव गेलो? 1056 रुपये, 1056 1056 रुपीज, 1056 जायले। बघू शकतो क्वालिटी। कुठला आहे कांदा? वावी, बरं, ठीक आहे। बियाणं कोणतं होतं त्याचं? अंबरचं बियाणं आहे ना? अंबरचं बियाणं आहे मित्रांनो, बघू शकतो। पुढं बघू, काय भाव गेला काका? 1070 जायले, बघू शकतो तुम्ही, 1070 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, ठीक आहे। पुढं बघू, काय भाव गेलं? 1180 रुपये, 1180 रुपीज, 1180। कुठला आहे कांदा? रानवड। बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे, ठीक आहे। काय भाव गेली उलटी? 750 रुपये, 750 रुपये फक्त। 751 रुपये, 751 आहे ना? 751 रुपीज। कुठले आपण?
उंबरखेड ठीक आहे 751. पुढे बघू इकडे कोण आहे, काय भाव गेले, काय भाव गेलो, 1088 1088 रुपीज. कुठला आहे कांदा, सारोळे खुर्द ठीक आहे. आणि बियाणं बियाणं कोणतं होते, ओम गायत्रीचं बियाणं आहे. बरं बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं, 1100 जायले ना, 1100 जायले 1100. कुठला आहे कांदा, चिंचखेडचा कांदा आहे ना ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं, बियाणं घरगुती बियाणं आहे. बरं बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो, 1175 जायले 1175 रुपीज. कुठला आहे कांदा, बरं गाजरवाडी. आणि हे किती गेलं, 1127 1127 रुपीज. हा कांदा कुठला आहे, एकच मालकाचा कांदा आहे. बरं काय भाव गेलं, 1170 1170 रुपीज. कुठला आहे कांदा, बरं बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं, 1127 1127 रुपीज 1127. कुठला आहे कांदा, बेडचा कांदा आहे ठीक. बघ शकून गोल्टी. काय भाव गेली गोल्टी, काय गेली 700 800 रुपये 800 रुपये झाले गोल्टी. कुठले आपण, उंबरखेड ठीक 800 रुपये. पुढं बघू काय भाव गेलं काका, 1100 1100 रुपीज 1100. कुठला आहे कांदा, मातेरवाडी पिंपळगाव कांदा मार्केट यूट्यूबला. काय भाव गेलं, 1040 1040 रुपीज. कुठला आहे कांदा, जोपूरचा कांदा आहे. बियाणं कोणतं त्याचं, प्रसादचं बियाणं आहे, जोपूरचा कांदा आहे ठीक आहे. काय भाव गेलो, 1000 रुपये 1000 रुपीज. बघ कुठला आहे कांदा, लोखंडेवाडी. बियाणं कोणतं होतं त्याचं, बरं प्रसादचा ना. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो, 1156. कुठला आहे कांदा, जोपूळ 1156 जायले. कमी गेला आहे ना, बरं. बियाणं कोणतं होतं याचं, घरगुती बियाणं आहे. किती माल बाकी असेल अजून, बरं पुढं बघ. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं, 1005 रुपये 1050 रुपीज. कुठला आहे कांदा, उगावखेडे बरं ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. बरं हे नाही माहीत का, हे काय भाव गेलं, 1236 जायले 1236 रुपीज 1236. कुठला आहे कांदा, वनारे. बियाणं कोणतं होतं त्याचं, बरं ठीक. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं काका, 1090 1090 रुपीज. कुठला आहे कांदा, लोखंडेवाडी 1090 जाईल मित्रांनो. पुढं बघू. काय भाव गेलो, 1052 1052 रुपीज. कुठला आहे कांदा, रानवड 1075 1075 रुपीज. कुठला आहे कांदा, नारायण टेंबी. बरं बियाणं कोणतं त्याचं, स्वराज समृद्धी. किती माल बाकी असेल दादा अजून, 5 ट्रॅक्टर आहे का, बरं ठीक. बघू शकता क्वालिटी. काय भाव गेलं, 1080 रुपये 1080 रुपीज. कुठला आहे कांदा, हा जवळग्याचा कांदा आहे ठीक आहे. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं, 1090 1090 रुपीज. कुठला आहे कांदा, उंबरखेड बरं 1090
बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती माल आहे. बरं पुढं बघू. तर मित्रांनो आता दुसरं लाईन लावलोय पिकअपच्या लाईनीला. आपण बघू शकतो तुम्ही पिकअप मध्ये पहिलाच नग बघतो आपण. हे काय भाव गेलोय? 1260. 1060. अच्छा 1060 रुपये झाले. 1060 रुपीज. कुठला हो कांदा? दाताने ना. बरं ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं? बरं ठीक. काय भाव गेलंय? 1070 रुपये. 1070 रुपीज. कुठला आहे कांदा? वनाचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे ना. ठीक आहे. बेला सीड्स. पुढं बघू. किती माल बाकी आहे अजून? 50 क्विंटल बाकी ना. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. साईज आहे मित्रांनो. गोळा माल आहे. आपण काय भाव गेलाय? 1212 रुपये. कमी गेला का? तरी किती कमी गेला तुम्हाला वाटतं? 1400 आहे ना. साईज पण आहे कांद्याला. बरं कुठला आहे कांदा? सावरगाव. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. पुढं बघू. किती गेली? 899 रुपये जाईल. गोल्टी बघू शकतो तुम्ही. 899 रुपीज. लगभग 900 रुपये. कुठले आपण? बरं ठीक. काय भाव गेलं? 1200 रुपये. 1200 रुपीज. 1200. कुठला आहे कांदा? तळवाडे दिगर ना. चांदवड. अच्छा बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. किती माल बाकी आहे अजून? 4-5 ट्रॅक्टर आहे. ठीक. काय भाव गेला काका? 913. 913 रुपीज. कुठले आपण? खडकवाडा. 913. पुढं बघू. काय भाव गेला? 980 रुपये. 980 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी नजीक. ठीक. काय भाव गेलं? 352 रुपये. खादे बघू शकतो 352. 352 रुपीज. कुठले आपण? ठीक. काय भाव गेलं? 700 रुपये. गोल्टी बघू शकतो तुम्ही. 700 रुपीज. कुठले आपण? हां बरं पिंपळगाव. बघू शकतो तुम्ही. सुपर माल आहे. काय भाव गेलं? 1200 रुपये. 1200 जायले. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. काय वाटतं बाजार भावाबद्दल? अवघड आहे ना. मागच्या हप्त्यात होते का? किती गेलं होतं? 1450 रुपये गेलं होतं. बरं आज कमीच गेला आहे ना. ठीक. बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. किती माल बाकी असेल अजून? शेवटचं होतं. ठीक. सुपर गोल्टी. काय भाव गेली? बरं कोण नाही इकडं. पुढं बघ. 700 रुपये. 700 रुपये जायले. 700 रुपीज. 700. कुठली गोल्टी? सिंधदिगर. ठीक.